कडाऊच्या बाजूने कोण दुजोरा देणार नाही. भावेश फॉर्म मध्ये. भावेशचा भाऊ कुठे आहे? कामावर. तो हुशार आहे, बरोबर हुशार आहे तो. चला बाशला सुरुवात करा. थट्टा मस्करी भरपूर झाली. 3 षटकांचा सामना असेल. एक नीटनेटकं जबरदस्त आयोजन आपण पाहिलं ते वादळ क्रिकेट संघ नसरापूर आणि आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच. पहिलं षटक घेऊन आलाय सचिन केवणे ढवळेपाडा संघाचा आणि त्याच्या विरोधात मात्र 2 हात करण्यासाठी तयार आहे तो कौशल गुरव आणि त्याच्या साथीला कल्पेश साळुंखे. पहिला चेंडू क्वालिफायर मॅचचा. स्वर्गीय जयवंत मामा तरे यांच्या स्मरणार्थ खेळणारा हा संघ जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. पहिला चेंडू. हो, पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय आणि बॉल चालला वाडीस लॉंग ऑन सीमा रेषा पार. कौशलचा चौकार विजयी. कौशल गुरव काका तुम्ही आता रेडी राहा बिंदास, कारण ही शेवटची मॅच आहे आपली. जरा मजा करू, जरा आनंद घेऊ. एवढं चांगलं आयोजन केलं वादळ क्रिकेट संघ नसरापूरने. कडा विरोधात ढवळेपाडा. हार्ड लक लवजी टीम. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा. जरा जास्तच धावा झाल्या. सचिन अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला, परंतु इथे प्रयत्न असफल ठरलाय. वादळ क्रिकेट संघ नसरापूर, शिवशक्ती कडाव, जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. सुंदर असं क्रीडांगण. यदा कदाचित या पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये याच क्रीडांगणावरती एक रजनी क्रिकेट स्पर्धा देखील पाहायला मिळेल. लॉंग ऑफला फिल्डर आहे. टप्पा पडला, उसळी घेतली, बॉल सीमा रेषा पार. कौशलचा चौकार. मध्ये जरा चाचपडत खेळत होता, परंतु आता ढवळेपाडाच्या विरोधात, सचिनच्या विरोधात त्याने खुलं आक्रमण केलंय. 3 षटकांचा सामना. दोन्ही ताकदवान संघ आहेत, एक ठाणे जिल्ह्यातील, एक रायगड जिल्ह्यातील. हो, हलक्या हातानं फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली आणि ते कल्पेश साळुंखे रनआउट. तर कल्पेश साळुंखे ते रनआउट झालाय. मोठी विकेट. भावेश गायकवाड मात्र मैदानात दाखल होतोय. पहिला धक्का शिवशक्ती कडाव संघाला. 2 चौकार आलेत, परंतु एक रनआउटची विकेट देखील आले कल्पेश साळुंखेची. मोठा फलंदाज बाद. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. जरा मी डाव्या बाजूला नजर मारली तर संध्याकाळचा काहीतरी बेत दिसतोय. सर्व किती टोटल? 150. आचारी कोण आहे? नवीन फलंदाज भावेश गायकवाड मैदानात दाखल झालाय. हो, फिरवलाय बॉल सचिन केवणेने. खास करून सचिन केवणेचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो वेगाने, परंतु हा चेंडू बाहेर काढला, बरोबर बाहेर काढला. चांगली गोलंदाजी सचिन केवणेकडून. धावसंख्या ती मात्र 8 शिवशक्ती कडाव संघाची. सुरुवातीला 2 चौकार आले, परंतु त्यानंतर दबाव टाकत असताना सचिन केवणे. जोरदार लढाई चालू आहे 2 संघादरम्यान. ओ, बॅटची आतमधली कडा आणि त्यानंतर मात्र इथे त्रिफळा उडवलाय. फलंदाज मात्र बाद होईल. कौशल गुरव. दुसरा धक्का शिवशक्ती कडाव संघाला.
गणेश जाधव ढवळेपाडा टीमचा हा गोलंदाज दुसऱ्या षटकात. व पुन्हा लॉंग ऑनला फटका खेचला, कार्पेटच्या साने बॉल निघतोय. फक्त एकच धाव, सिंगल रन. चौकार षटकार थांबलेत, दोनच बाउंड्री आल्या आणि या दुहेरी धावसंख्येने स्कोर 13 वरती जाऊन पोहोचलाय. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. 13 धावा 2 विकेट कडाव संघाच्या. क्वालिफायर मॅच कोण पोहोचेल सेमीफायनल मध्ये, जी उद्या खेळली जाईल आणि उद्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात मात्र खेळेल. व पुन्हा यॉर्कर टाकलाय गणेश जाधवने. चॉप करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला बॉल चाललाय. अभिनय ते सिंगल घेतले, सिंगलने स्कोर झालाय शिवशक्ती कडाव संघाचा 2 बाद 14 धावसंख्या धावफलकावर. शांत संयमी खेळ सध्या मैदानात ढवळेपाडा आणि त्याच बरोबरीने कडाव या दोन संघादरम्यान. उद्या शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा. ओ भावेचा फटका, स्क्वेअर लेगला बॉल दिला भिरकावून, कडावचा षटकार. डीजे धावसंख्या झाली ती 20 धावा धावफलकावर कडाव संघाच्या. भावेच चमकलाय आज संपूर्ण दिवसामध्ये. 3 षटकांची मॅच, क्वालिफायर मॅच. हो बाची टॉपेज घेतली, बॉल आला बॅकवर्ड पॉइंटला. फक्त एकच धाव आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. झांजे सरांचा असा इशारा येतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती शिवशक्ती कडाव संघाची 21. भले कौशल त्याचबरोबरीने कल्पेश बाद झाला असेल तरी सुद्धा भावेश गायकवाडने हा डाव नक्कीच सावरलाय ढवळेपाडा संघाच्या विरोधात. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्ताने वादळ क्रिकेट संघ नसरापूरने केलं. त्याचबरोबरीने स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना देखील मानाचा मुजरा करत या स्पर्धेचा आपण शुभारंभ केला. आज जी सेमीफायनल फर्स्ट झाली त्यामध्ये वरोसे संघाला गारद केलं ते गणेगाव चिंचवलीने. उद्या संपूर्ण गणेगाव चिंचवली या क्रीडांगणावरती येईल यात शंका नाही, कारण त्यांचा संघ फायनलला खेळणारे नितेश तिखंडेचा आणि त्याच्या साथीला इतरही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तो आता कोण क्वालिफायर होईल याकडे सर्वांचं लक्ष. ठाणेचा संघ आहे ढवळेपाडा, ज्याला कर्जत नेहमी आवडले आणि त्याचबरोबरीने दुसरा असा हा आपल्या तालुक्यातील संघ आहे ज्याने इतर ठिकाणी जाऊन देखील आपल्या कर्जतच्या डंका पिटलाय. कर्जतच्या क्रिकेटचा डंका पिटणारा कडाव संघ. 30 षटक अक्षय बैकर आला. आतापर्यंत यशस्वी ठरलेला गोलंदाज ढवळेपाडा टीमसाठी. अक्षय बैकर समोर भावेश गायकवाड. फुल टॉस भिरकावलाय स्क्वेअर लेगला, बॉल चाललाय सीमारेषा पार. भावेच्या बॅट मधून आणखी एक खणखणीत षटकार. स्क्वेअर लेगला फटका खेचला अक्षय बैकरच्या विरोधात. आता धाबे दण आणलेत. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ते आता 27 वरती. 27. भावेश गायकवाड चमकतोय. आखो टप्प्याचा बॉल पूल केलाय, गॅप मध्ये हा फटका आहे. दुसरी धाव घेण्याची ते संधी. भावेश गायकवाड पलटला, धावते आपल्या कडाव संघासाठी. याला म्हणतात क्रिकेटर. थोडा नाराज आहे सचिन केवणे, कारण त्याला स्ट्रायकिंग एंडला आणायचं ते अभिला. भावेशला स्ट्रायकिंग एंडला आणायचं नाहीये. 2 धावा इथे घेतल्या जातील. धावफलक कडाव संघाचा 29 वरती. याला म्हणतात लढाई. जरा अगोदरच्या मॅचेस थोड्या एकतर्फी झाल्या, परंतु आता संघर्ष शिगेला पोहोचलाय. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात मात्र उभे ठाकलेत. एका बाजूला आहे तो कडाव आणि दुसऱ्या बाजूला आहे तो निश्चितच ढवळेपाडा. 29 शेवटचं षटक टाकतोय. गोलंदाजी करतोय तो अक्षय बैकर. पहिल्या 2 चेंडू मध्ये 8 मारल्यात. भावेश गायकवाड स्टेप आउट झाला, हॅमर केलंय समोर. किरण त्या ठिकाणी. त्रोपा विकेट किपरच्या दिशेने. फक्त एकच धाव. सिंगलने स्कोर झाला आता कडाव संघाचा. 30 धावा झाल्या. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. अभिकडून देखील अपेक्षा आहेत शिवशक्ती कडाव संघाला हा चौकार षटकार. उर्वरित 3 चेंडूमध्ये कडाव संघ हाच विचार करत असेल किमान 8 ते 10 धावा, मग मजा येईल.
परंतु सुनील केवणे चांगल्या फॉर्मात आहे, सचिन केवणे चांगल्या फॉर्मात आहे. 18 बॉल मध्ये तुम्हाला त्यांच्या समोर किमान 40-42 लक्ष ठेवायला लागेल. हो स्वीप मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये हा फटका होता. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दुसरी धाव घ्यायची. अभि पलटलाय, दुसरीसाठी थ्रो होईल आणि अभि तिथे पोहोचला. 2 धावा मात्र इथे घेतल्यात. चांगली रनिंग आणि या दुहेरी धाव संख्येने स्कोर 32-32. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक. एक षटकाराची एक चौकाराची नितांत गरज आहे ती कडाव संघाला, जेणेकरून ते गोलंदाजी करत असताना दबाव टाकू शकतात. हाच तो कडाव संघ ज्याने कानोर संघाला 4 ओव्हर मध्ये 38 करू दिल्या नव्हत्या. हे देखील ठाऊक आहे ढवळेपाडा टीमला, परंतु ढवळेपाडा टीम बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे जबरदस्त परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेत राहिलाय. सुनील असेल, सचिन असेल, भूषण असेल, सर्वांचाच, अक्षय असेल. लास्ट टू बॉल, धावा झाल्यात त्या 32. स्टेप आउट झाला, मिड ऑफ आतमध्ये बॉल चालला लॉंग ऑफ सीमा रेषा पार. अभि देवघरेचा अद्भुत अनाकलनीय षटकार, 6 धावा. धाव संख्या 38. कडाव संघाची 38 वरती 38. जी अपेक्षित धाव संख्या होती कडाव संघाला की किमान ढवळेपाडाच्या विरोधात आपल्याला 40-42 पाहिजेत, तिथपर्यंत ते नक्कीच पोहोचलेत. लास्ट बॉल अक्षय बैकरच्या विरोधात अभि देवघरे. कडाव विरोधात ढवळेपाडा. पहिल्या सत्राचा शेवटचा चेंडू, क्वालिफायर मॅच सध्या चालू आहे. वाऱ्यासहित मात्र फटका खेचला अचूकतेने तो अभि देवघरेने. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. हो टप्पा मागे ठेवला आणि ते फलंदाज बाद झालाय शेवटच्या चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झाल्या त्या शिवशक्ती कडाव संघाच्या 38. आणि आता विजयासाठी 13च्या सरासरीने ढवळेपाडा टीमला करायचे 39 डीजे. जयवंत मामा तरे स्मरणार्थ जे हनुमान ढवळेपाडा संघाला धावा करायचे ते 39. 18 बॉल 39 धावांची गरज. अठरा बॉल आणि आता विजयासाठी 39 धावांची गरज. शिवशक्ती कडाव विरोधात जयहनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. क्वालिफायर मॅच सध्या चालू आहे. सर्वांच्या नजरा की कोण जिंकेल हा सामना. कर्जत तालुक्यात जरी मोठमोठ्या स्पर्धा होत नसल्या सध्याच्या घडीला, तरी सुद्धा यापैकी डे मधली यंदाच्या वर्षीची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून वादळ क्रिकेट संघ नसरापूरच्या या भव्य क्रिकेट स्पर्धेकडे नक्कीच पाहिले जाईल. तर जयेश मोहिते काय निर्णय?
3 ओव्हर 39 धावा करायचेत विजयासाठी. स्वर्गीय जयवंत मामा तरे स्मरणार्थ जनमान क्रिकेट संघ ढवळेपाडा या संघाला 18 बॉल 39चं लक्ष. आणि आता सलामी जोडीमध्ये देखील फेरबदल. सचिन केवणे आणि सुनील केवणे आता मैदानात दाखल झाला. तर बाद चालू करा. 18 बॉल 39 धावांची गरज. पहिला षटक घेऊन आला भावेश गायकवाड, ज्याने खरं तर पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या. वादळ क्रिकेट संघ अगदी नसरापूरचे सर्व शिलेदार वाट पाहतात कधी सामना संपेल, आम्ही प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिस पेक्षाही आता मला असं वाटतं खेळपट्टी सारवायची गरज आहे तिला. आज समीर दादा तुमच्या मागे लागलेत, तुम्ही आज काय बोलूच नका, आज तुमचा कार्यक्रम आहे. बोलून करतील ते वेगळा. 18 बॉल 39. सचिन केवणे आणि सुनील केवणे ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. खरं तर या ढवळेपाडा संघाचे आधारस्तंभ, ज्यांनी ढवळेपाडा क्रिकेटसाठी गेले कित्येक वर्ष क्रिकेट रूपी सेवा मात्र ज्यांनी दिली, ते दोन्ही फलंदाज. तर जोरदार टाळीने आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूया. 18 बॉल 39 करायचे सुनील केवणेला आणि त्याच्या विरोधात आहे भावेश गायकवाड, शिवशक्ती कडाव. हो, पहिलाच बॉल दिशा दिले आणि पहिल्याच बॉलवरती सुनील केवणेचा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस या अगोदरच्या देखील मॅच मध्ये लवजी संघाने सुनील केवणेचा झेल सोडला होता आणि त्यानंतर ढवळेपाडा संघाने तब्बल 62 धावसंख्येचं लक्ष्य सेट केलं होतं. आता सुनील केवणेचा झेल सुटलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन. ही जोडी गेली कित्येक वर्ष मात्र अविरतपणे ढवळेपाडा टीम साठी. सुनील सचिन दोन्ही खेळाडूंच्या नावावरती आतापर्यंत कित्येक बाईक देखील आहेत. असे दोन्ही फलंदाज. समोर सचिन, भावेश. ओ, फटका इथे फसलाय आणि ते भावेश गायकवाडने घेतले ते झेल. मोठा धक्का ढवळेपाडा संघाला. डीजे फलंदाज मात्र इथे दाखल झालाय हर्षद. 18 बॉल 39चं समीकरण होतं. पहिल्या बॉलवरती सुनील केवणेने सिंगल घेतली. दुसऱ्याच बॉलवरती भावेशच्या विरोधात आक्रमण करत असताना टॉपेज घेतली आणि बरोबर भावेश गायकवाडने झेल टिपला. संघर्ष चालू आहे दोन संघादरम्यानचा. फायनल मध्ये पोहोचायचंय, माफी असावी, सेमी फायनल मध्ये पोहोचायचंय. मागे आलाय आणि ते झेल टिपतोय. फलंदाज होईल बाद हर्षद. दुसरा धक्का ढवळेपाडा संघाला. भावेश गायकवाडने मात्र येथे सलग दुसरी विकेट घेतले. महत्वाचा धक्का त्याने दिला. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो भूषण बैकर.
39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय कडाव संघाकडून ढवळेपाडा संघाच्या विरोधात. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही स्पर्धा. तिसरा दिवस आहे आज या स्पर्धेचा. कोण पोहोचेल सेमीफायनल मध्ये? ओ फिरवला बॉल. 22 गायकवाड चांगली गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅट फिरून मोकळा झाला होता तो फलंदाज. जसा सुनील नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय तसा डायरेक्ट इथे मात्र धावा थांबलेल्या आहेत. 4 चेंडू झालेत आणि फक्त एकच धाव दिले ती भावेश गायकवाडने. निर्णायक क्षणी भेदक गोलंदाजी करत असताना भावेश गायकवाड. हो चांगला स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मधून काढण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला वेगाने सीमारेषा पार. भूषणच्या बॅट मधून हा चौकार. धाव संख्या झाली ती 5. पॉवर प्लेचं हे षटक. 5व्या चेंडूवरती चौकार मारला. हा बॅकफूट पंच पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चेंडू काढला. स्वीपर कव्हरला चौकार. धावा झाल्या त्या 5. 39चं टार्गेट आहे विजयासाठी. आणि शेवटचा चेंडू इथे आलाय निर्धाव. तर पहिल्या तर माफी असावी इथे पंच व्हाईट बॉल साठी त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. आता तिसरे पंच इथे तपासतील. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. ओव्हर झालेली आहे कारण शेवटचा जो चेंडू होता तो स्टंप वरून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. तर पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या अवघ्या 5 आणि आता 12 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या 34. 17ची सरासरी. बारा बॉल 34 धावांची गरज. सुनील केवणेवरती आता सर्वांच्या नजरा असतील. या मॅच मध्ये ढवळेपाडा संघाला विजय करून द्यायचा असेल तर सुनील केवणेला एक चांगली इनिंग साकारावी लागणार आहे. रोनित चला मॅच चालू करा लवकर. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय मागच्या मॅचचा हिरो विक्रांत. 12 बॉल 34 करायचे आहेत. विक्रांत उंबरकर. लास्ट मॅच मध्ये विक्रांत उंबरकरने खरं तर थांबवलं होतं कानूर बॉयज संघाला, परंतु समोर सुनील केवणे ज्याने आज संपूर्ण दिवसभरामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी केली आणि त्याला या मॅच मध्ये देखील तसंच करावं लागणार आहे तरच ढवळेपाडा संघ मात्र विजय होऊ शकतो. 12 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 34. 39चं टार्गेट विक्रांत. हो लॉंग ऑनला खेचला स्ट्रोक. अभि देवगरे आहे आणि ते सुनील केवणेची विकेट. मोठी विकेट. मोठा मासा इथे गळाला लागलाय कडाव संघाला. बाद झालाय तो सुनील केवणे. याच विकेटची नितांत गरज होती. विक्रांत कुंभारकरने अगदी हा पुढे टाकला चेंडू. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न सुनील केवणेचा, परंतु इथे अभि देवगरेने चांगला झेल टिपला. महत्वाची फटकेबाजी केली ती भावेश गायकवाडने. त्याने षटकार मारले, बाउंड्रीज मारल्या. लास्ट ओव्हर मध्ये बरोबर स्टेप आउट होऊन सेकंड लास्ट बॉल वरती अभि देवगरेने षटकार मारला. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये हे इंडिव्हिज्युअल जे स्कोर असतात, छोटे छोटे स्कोर नेहमी ताकद देत असतात गोलंदाजांना आणि त्याचा दबाव आता कुठेतरी जाणवतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अनिकेत केवणे. 5 धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉल वरती विक्रांतने पहिल्याच बॉल वरती मात्र इथे विकेट घेतले. लेफ्टी बॅटर आता मैदानात दाखल झाला. आक्रमण करावं लागेल, गरज आहे त्या गोष्टीची. हो चांगला बॉल, लेंथ बॉल. उसळी मिळत असताना या चेंडूवरती अनिकेतच्या विरोधात भावेश गायकवाड. त्यानंतर आता विक्रांत उंबरकर, अभिज्ञान, अर्सिका 11 शिवशक्ती कडाव. पुन्हा एकदा बीट केलाय. हाच तो गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने कान्होर बॉयच्या विरोधात मात्र फक्त 3 धावा दिल्या होत्या. सामना पुरता फिरवला होता तोच विक्रांत कुंभरकर. याला म्हणतात यंग टॅलेंट. कडाव टीमच्या नव्या ताकदीची ओळख मात्र या स्पर्धेत नक्कीच करून दिले या दोन्ही गोलंदाजांनी.
अनिकेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट चांगला झालेला नाहीये, फक्त एकच धाव मिळेल, एका धावेने टेन्शन वाढणार नाही कडाव संघाचं. सिंगलने आता मात्र स्कोर जाऊन पोहोचेल. 6 धावा धाव फलकावरती आहेत, 39चं टार्गेट. विक्रांत उंबरकर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. 8 चेंडूंमध्ये 33 धावा करायच्या आहेत. महत्वाचे फलंदाज बाद झालेत, आता जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण हे फलंदाज प्रत्येक मॅच मध्ये तुमच्या संघासाठी धावून येणार नाहीत. कधीतरी आपल्याला देखील जबाबदारी घ्यावी लागेल आणि 8 बॉल 33 करायचे आहेत. आक्रमणाखेरीज मात्र इथे पर्यायच नाहीये, चौकार षटकार मारावेच लागतील. विक्रांतचा चेंडू बॅटच्या टोएंडला लागलाय, लॉंगॉनच्या दिशेने बॉल वेगाने ट्रॅव्हल होते. अभि देवघरे त्या ठिकाणी आहे, ज्याने सुनीलचा झेल मात्र घेतला होता. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने दुसरं षटक मार्गस्थ असताना धावा झाल्या त्या 7. आता 7 चेंडू विजयासाठी 32 पाहिजेत. 7 चेंडू विजयासाठी 32. महत्वाचा निर्णायक चेंडू. विक्रांतने हा देखील चेंडू, इथे पंच इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाणार. धावा झाल्या त्या 8 धावा धाव फलकावरती. विजयासाठी करायचे त्या मात्र 31 पाहिजेत. पण या बॉलवरती षटकार आला तर इक्वेशन 20-25 वरती, 25 ते 26 वरती येऊन ठेपेल. चौकार किंवा षटकार मोठा फटका पाहिजे नक्की. प्रयत्न करतोय परंतु हा चेंडू देखील इथे टाकलाय विक्रांतने निर्धाव. आणि आता 6 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 31. 6 चेंडू 31 धावांची गरज. आता 31 धावांची गरज. 5 षटकार पाहिजेत आणि 1 सिंगल, म्हणजे 6 चेंडूंवरती फटके खेळण्याचे. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो कौशल गुरव. भावेश गायकवाड, अभि देवघरे. सुरुवातीला 2 चौकार कौशलचे किती महत्वाचे ठरलेत या मॅच मध्ये. 6 बॉल 31 ची गरज. वाढवा बॅटने कौशलच्या विरोधात आक्रमण. पहिलाच बॉल सीमारेषा पार ठोकलाय, षटकार. आता 5 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 25. सामना संपलेला नाहीये. जर चेंडू मिळाला नाही तर लगेचच दुसरा चेंडू घ्या. यस आलाय, मॅच बॉल आलाय. क्या बात आहे. थेट बॉल पाठवला होता तो अमराईत, परंतु तो शोधून आणलाय. 5 चेंडू 25 धावांची गरज. 1 षटकार आला तर कडावचे देखील धाबे दणाणतील, मग रोमार्शक मॅच होईल. 5 चेंडू 25 धावांची गरज. कौशल तयार. समोर डवळेपाडा संघाचा एक ताकदवान फलंदाज. लेग ब्रेक टाकला इथे, परंतु पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव. आता 5 बॉल 24. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार. निर्णायक क्षणी आलेला हा सामना. शिवशक्ती कडाव विरोधात ढवळेपाडा. कोण जिंकणार, कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही स्पर्धा. 5 चेंडू 24 ची गरज. हा ट्रॅकर बॉल पूल मारलाय आणि हा देखील बॉल चालला मिड विकेटला. फलंदाज भूषणच्या बॅट मधून आणखी एक आक्रमक फटका, षटकार. आता 4 बॉल 18 धावांची गरज. 4 चेंडू 18. आता पहिल्या ओव्हरचे डॉट बॉल थोडं त्रास देत असताना डवळेपाडा टीमला, कारण पहिल्या ओव्हर मध्ये भावेश गायकवाडने फक्त धावा दिल्या त्या 7. 5 दिल्या आणि त्यानंतर विक्रांतने धावा दिल्या त्या अवघ्या 3. 4 बॉल 18 ची गरज. 3 षटकार पाहिजेत. कोण विजय होईल हा सामना. कडाव की डवळेपाडा. भूषण बैकर विरोधात कौशल गुरव. सलग तिसरा मारलाय. सलग तिसरा मारलाय. 3 चेंडू आता 12 धावांची गरज. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी. असाच हा सामना इथे रंगतोय. 3 बॉल आता 12 ची गरज.
केटीसीचे व्ह्यूअर्स देखील आता वाढले असतील. 2 ओव्हर मध्ये फक्त 8 पाहिजे होते, 8 झाल्या होत्या. 6 चेंडू 31 ची गरज होती. आता हा 3 चेंडू 12 वरती आणि हे काम कोणी केलं असेल तर भूषण बैकरने केलंय. सलग 3 षटकार त्याने मारलेत. एक व्हाईट बॉल आला होता. आता 3 बॉल 12 करायचे आहेत. कौशल गुरव ताकदीचा गोलंदाज आहे, पट्टीचा गोलंदाज आहे, परंतु सामना जिंकून देईल का? कडावकरांच्या नजरा, समस्त कर्जतकरांच्या नजरा, त्याचबरोबर ढवळेपाडा संघाच्या देखील समर्थकांच्या नजरा भूषण बैकर वरती आहे. 3 बॉल 12. कौशल गुरव समोर भूषण बैकर ज्याने सलग 3 षटकार मारलेत. हो समोर मारलाय सलग 4था भूषण बैकर. व्हॉट अ क्लास शॉट. गोलंदाजाच्या डोक्यावरून समोर बॉलला फेकून दिलाय. याला म्हणतात सामना. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित 2 चेंडू विजयासाठी आता 6 पाहिजेत, परंतु सामना समाप्त झालेला नाहीये. 5 बॉल 31 धावांची गरज असताना सलग 5 षटकार मारले ते भूषण बैकरने. कमालीचा सामना. 4 षटकार मारले ते भूषण बैकरने. आता 2 चेंडू विजयासाठी 6 करायचे आहेत. कौशल या धावा रोखेल की भूषण बैकर हा सामना जिंकून देईल. भूषणने हा सामना जिंकला तर इतिहासात नोंद होईल ढवळेपाडा क्रिकेटच्या. भूषण बैकरने 6 बॉल 31 धावांचा पाठलाग केला. 2 चेंडू 6 ची गरज. जबरदस्त सामना, रोमांचकारी सामना. याला म्हणतात वादळचं क्रिकेट. गती कमी केली, फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज कौशल गुरव आणि त्याने घेतले झेल. भूषण बैकर बाद. काय सामना रंगलाय. हाच तो पठ्ठ आहे भूषण बैकर. 6 चेंडू 31 धावांची गरज असताना त्याने 4 षटकार मारले. भले भूषण बैकर माघारी परततोय, परंतु भूषण बैकरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जेवढे इथे क्रिकेटर आहेत ते टाळ्या वाजवत आहेत भूषण बैकर साठी. याला म्हणतात संघर्ष. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन नव्याने उद्या मी हे सामर्थ्य नाशिवंत नाही. अभि देवघरे यांनी देखील त्याला हस्तांदोलन केलं. याला म्हणतात सामना. परंतु 1 बॉल 6 ची गरज आणि मैदानात गेलाय तो प्रथमेश. व्हॉट अ बॅटिंग. 1 बॉल 6 ची गरज. काय सामना रंगलाय. दिलखेचक सामना. सामन्याने मन जिंकून घेतली, परंतु सामना समाप्त झालेला नाहीये. आजच्या दिवसातील हा शेवटचा बॉल आहे. नसरापूरकर एकदा शेवटच्या बॉल साठी देखील टाळ्या वाजवूया आपण. 1 बॉल 6 ढवळापाडा की मात्र इथे जिंकेल शिवशक्ती कडाव कौशल गुरव की मात्र प्रथमेश. 1 बॉल 6 धावांची गरज आणि इथे सामना जिंकलाय शिवशक्ती कडाव संघानं. अभिनंदन रोहित पालकर आणि त्याचबरोबर अनिकेत देवघरे. हार्ड लक टू भूषण बैकर. अभिनंदन शिवशक्ती कडाव. अभिज्ञान अर्सिका 11 शिवशक्ती कडाव, रोहितजी पालकर, अनिकेत देवघरे यांनी पुरस्कृत केलेला संघ मात्र क्वालिफाय झाला सेमीफायनल साठी. वेल प्लेड भूषण बैकर. तर मॅन ऑफ द मॅच आम्ही इथे देतोय. लगेच